धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता विरोधकांनी सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। ज्या खंडणीतून सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्या खंडणीची बैठकच मुंडेंच्या बंगल्यावर झाल्याचा आरोप आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी मागणी आव्हाडांपासून ते सुरेश धस आणि जरांगे यांनी देखील केली आहे। पाहूया। सरकारकडे जाहीरपणाने मागणी करतो, धनंजय मुंडे सुद्धा सहआरोपी झाला पाहिजे। धनंजय मुंडेला सुद्धा आता सहआरोपी करण्याची जरूरत आहे। खंडणी मुळातच धनंजय मुंडेंसाठी मागितली गेली होती। आकाचा आका कोण आहे? धनंजय मुंडे। धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी झाली, पण आता मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी आव्हाड, रोहित पवार आणि जरांगेंनी केली आहे। वाल्मिक कराड आणि गँगवर जे हत्येचे गुन्हे दाखल झालेत त्यात धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा अशी मागणी सुरू झाली आहे। यांनी एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठीच खंडणी मागितल्या। आत्तापर्यंत जेवढे खुनं केले खंडण्या मागितल्या याच्यासाठीच मागितल्यात। धनंजय मुंडे स्वतः 302 मध्ये हाय म्हणजे हाय, आणि मी एक सरकारकडे जाहीरपणाने मागणी करतो, याचा तपास पुन्हा होणं गरजेचं आहे। किंवा मग आता जो पुरवणी तपास होईल त्याच्यात सहआरोपी सगळे झाले पाहिजे, 100-150 जण आहेत, आणि धनंजय मुंडेसुद्धा सहआरोपी झाला पाहिजे। आणि दुसरं असं की दुसरी मागणी अशी की हे 2-3 महिन्याच्या आतच हे मॅटर संपवा। आता यांना लगेच भर चौकात फाशी देऊन यांना गोळ्या घालून टाका आणि मोकळवा। सत्तेतला आमदार त्या ठिकाणी बोलतोय ना, आता सहआरोपी धनंजय मुंडेला करा की बैठक खंडणीच्या बाबतीतली ही धनंजय मुंडेच्या घरी झाली, सुरुवात तिथून झाली। तिथं जो संतोष देशमुख होते त्यांनी ते खंडणीच्या बाबतीत कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर कुठेतरी फोन रेकॉर्ड असे आहेत, तिथं कराड म्हणतात की आता आडवं करा, आणि तिथून म्हणजे बैठक ही सुरुवात होती। बैठक जर सुरुवात होती तर मग धनंजय मुंडेला सुद्धा आता सहआरोपी करण्याची जरूरत आहे। खंडणी मुळातच धनंजय मुंडेंसाठी मागितली गेली होती। म्हणजे आकाचे आका जे बोलत होते तो आकाचा आका कोण आहे? धनंजय मुंडे। चौकशीचा भाग आहे। या चौकशीमध्ये जर असं काही घडलं असेल तर निश्चित त्याची चौकशी ती केली जाईल, आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर मग न्यायालयाच्या किंवा पोलिसांच्या तपासामध्ये जर आलं तर ते सुद्धा आरोपी होऊ शकतात। धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी करतानाच विरोधकांनी सातपुडा बंगल्यावरील बैठकीवरून आरोप केलाय। त्या बैठकीचा उल्लेख आक्रोश मोर्चातून भाजपचे आमदार सुरेश धसांनी केलाय। 19 ऑक्टोबरला मुंबईच्या धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक झाल्याचं धसांचं म्हणणं आहे। या बंगल्यावर वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी होते। पवनचक्कीच्या अवादा कंपनीकडून मुंडेंनीच फोनवरून 3 कोटी मागितल्याचा आरोप आहे। 3 कोटी देण्यास कंपनीनं नकार दिल्यानं 2 कोटीत डील ठरली आणि त्यापैकी 50 लाख मिळाल्याचाही धसांचा आरोप आहे। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर, त्याचं नाव आहे सातपुडा। आका क्या बोले? 3 करोड़ लेके दो। क्या होना? 3 करोड़ होना। त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला। कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड़ रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड़ मध्ये फायनल करा। 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही। हे कसं मला समजून सांगा ना पोलिसा हो। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुन्हा सुरेश धसांनी सातपुडा बंगल्यावरील बैठकीवर आपण ठाम असल्याचं म्हटलंय आणि पुरवणी आरोपपत्रात सहआरोपी यायला हवे असं सूचकपणे म्हटलंय। राजीनामा घेऊन नुसतं थांबणार नाही। सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये याच्यामध्ये जे ही घटना कशामुळे घडलेली आहे तर खंडणीमुळे घडलेली। तर खंडणीची एक बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालंय, हा माझा आरोप अजूनही तसाच आहे। त्याच्यामुळं त्याचंही उत्तर त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवेळी आरोपींनी व्हिडिओ शूटिंग केलंच, पण आका म्हणजे वाल्मिक कराडला फोन केल्याचा आरोप आहे। मात्र त्याच वेळी वाल्मिक कराडनं धनंजय मुंडेंनाही फोन केला असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। हा खून, ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहेत। वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून तो फोन ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे। हे मी आरोप करत नाहीये, हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे। जर विष्णू चाटे, सुदर्शन गुले, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे
हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते. याचा अर्थ काय काढायचा आम्ही? पण आम्हाला राजीनाम्यावर यायचंच नाही. राजीनामा झाल्यानं नाही झाल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला याच्यात तुम्ही सामील आहात तर तुम्हाला याच्यात आलंच पाहिजे आणि तुम्हाला याच्यात घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे. जर याच्यामध्ये इनडायरेक्टली यांचा समज असेल तरी सुद्धा याच्यात ही अट झाली. सीआयडी कडून कोर्टात आरोपपत्र दाखल झालं, मात्र अजूनही एक एक कडी तपासून चौकशी सुरू आहे. ज्या मुंडेंच्या सरकारी सातपुडा बंगल्यावर खंडणीच्या बैठकीचा आरोप झाला त्यावरूनही चौकशी होईल हे सरकारचेच मंत्री संजय शिरसाट म्हणाले. त्यामुळे चौकशीतून तेही सत्य समोर येईल. बीडहून दत्ता कनवटे आणि संभाजी मुंडेंसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.